बातमी उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेसंदर्भात। उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता महापत्रकार परिषद पार पडणार आहे। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ही पत्रकार परिषद घेतली जाते आहे। तर आमदार अपात्रता निकालाविरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेसाठी जोरदार तयारी देखील केली गेली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद होणार आहे। ही पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे जनता न्यायालय असेल आणि पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मुद्दे उपस्थित केले जातील आणि सोबतच 2018 साली शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलाची माहिती ही पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून समोर ठेवली जाईल। दरम्यान निवडणूक आयोगाकडे देखील या सगळ्याची प्रत पाठवण्यात आल्याचे पुरावे देखील दिले जातील। राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी जो निकाल दिलाय त्याच्या विरोधात ही महापत्रकार परिषद दुपारी 4 वाजता पार पडणार आहे। माझ्याविषयी किंवा कुठची पत्रकार परिषद ते घेत असतील तो त्यांचा विषय आहे, परंतु पत्रकार परिषदा घेऊन फॅक्ट्स काय बदलणार नाहीये, वस्तुस्थिती काय बदलणार नाहीये। वस्तुस्थिती तीच आहे जी मी माझ्या निर्णयात दिलेली आहे। माझ्या निर्णयात काय घटनाबाह्य आहे, काय नियमबाह्य आहे, काय बेकायदेशीर आहे त्याचा तुम्ही उल्लेख करा, ते दाखवा, मग आपल्याला पुढे बोलता येईल। परंतु कुठचंही निर्णयातली कुठचीही बाब चुकीची आहे असं न म्हणता जर का ते केवळ टीका आणि आरोप करणार असतील तर राज्याची जनता ही सुज्ञ आहे, त्यांना सर्व काही समजतं। अशा प्रकारची पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनी दाखवावी, राहुल नार्वेकरांनी दाखवावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी, जनतेसमोर जाण्याची। तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या 10 वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत, जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकले नाहीत, पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात 4 वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब हे पोल खोल करतील या निकालाची। कशा प्रकारे भारतीय संविधान, घटना, 10th शेड्यूल याच्या चिंधड्या उडवून निकाल दिलेला आहे हे आज देशासमोर, जनतेसमोर स्पष्ट केले जाते। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत। स्वप्नील, उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि महापत्रकार परिषद असा उल्लेख या पत्रकार परिषदेचा केला जातोय। अक्षरा, नक्कीच महापत्रकार परिषद या ठिकाणी वरळी डोम या ठिकाणी होणार आहे। खरं तर ही जे राहुल नार्वेकर अध्यक्ष विधानसभा यांनी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची चिरफाड करणारी ही पत्रकार परिषद असेल। एकूणच या ठिकाणी सर्व तयारी करण्यात आलेली आहे। एलईडी स्क्रीन सुद्धा या ठिकाणी 3 लावण्यात आलेले आहे। खरं तर दोन्ही बाजूला 2 स्क्रीन आणि एक मागच्या बाजूला सुद्धा आहे, कारण याच ठिकाणी आता ज्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जर बघितलं 2018 असेल, 2013 असेल, जी पक्षाची घटना दुरुस्ती असेल, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अधिकार, त्यांची निवड या संदर्भातले सगळे पुरावे सुद्धा या स्क्रीनवरती दाखवण्यात येणार आहेत। एकूणच जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी दरम्यान किंवा निकालादरम्यान जे फॅक्ट्स आणि ज्या गोष्टी अवैध ठरवलेल्या आहेत त्या वैध कशा असतील, भरत गोगावले यांची चीफ व्हिप म्हणून नियुक्ती ही सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली, ती राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवली, त्या संदर्भातील काही पुरावे असतील, हे सर्व पुरावे या ठिकाणी देण्यात येणार। तसेच 2013 सालची जी घटना दुरुस्ती झाली, ज्यावेळी निवडणुका झाल्या पक्षामध्ये, तेव्हा खुद्द विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेमध्ये होते आणि ते त्यावेळी उपस्थित सुद्धा होते, तो सुद्धा व्हिडिओ आज या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। आणि काही प्रश्न या ठिकाणी राहुल नार्वेकर यांना सुद्धा करण्यात येणार आहेत। जे सुप्रीम कोर्टामध्ये जे पुरावे दाखल केले होते त्यातलीच काही पुरावे या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। प्रकरण हे प्रलंबित असल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये काही मर्यादा नक्कीच आहे, मात्र जनतेचं न्यायालय हे आणि जनता यामध्ये नक्की जनतेपर्यंत सत्य काय आहे ते गेलं पाहिजे अशी भावना ही ठाकरे गटाची आहे। त्यामुळे एकूणच तयारी या ठिकाणी झालेली आहे। खरं तर 400 लोक या ठिकाणी बसतील, एवढी मोठी संख्या आहे या ठिकाणी, खुर्ची ते आसन व्यवस्था करण्यात आलेली, मात्र जनतेमध्ये नक्की कोणकोणती माहिती आता ठाकरे गटाकडून देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या पुराव्यांवरती आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यानंतर काय भाष्य करतात आणि ज्या निकालावरती काही परिणाम याचा होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षरा।
नक्कीच स्वप्नील, तर या महापत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेलच आणि या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेतच राहू. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.